तर दादा तू एवढं सारखं गावाला का येतोस? बाकी कोण येत नाही, तू फक्त येतोस का? का र असं काय नाही, विचारलं? मला पण यायचं होतं मुंबईत माझीच आहे. गावाला इकडे कंटाळा येतो. गावाला कंटाळा येतो? अरे उलट गावाला मजा येते म्हण. तू मुंबईला एवढं आलास ना की एवढा कंटाळशील ना, तुला सध्या पहिलं वाटेल मुंबई चांगले, पण एकदा तू नोकरी धंद्याला लागलास ना की ती मुंबईला काय अवस्था बेकार होते ना ते आम्हालाच माहिती. तुला माहिती आहे मुंबईला सकाळी उठा, कामावर जा, ते दिवसभर काम करा, ते बॉसची किटकिट ऐका, त्याच्यानंतर पुन्हा घरी या, घरचं काम करा. इथं घरात आपण लहानपणी आयतं खायला तरी भेटते तुम्हाला. मुंबईला खरंच तुम्हाला म्हणजे एवढी किटकिट असणं, तिकडे कानेर असतो ना पूर्ण एवढं की शांतताच नाही भेट. गावाला असतं ना की आपलं एवढी शांतता आहे ना इकडे की समाधानाचं आयुष्य आपण इथं जगू शकतो. आणि तुमचं हे बालपण आहे ना, ते बालपण आता जगून घ्या. कारण एकदा तुम्ही मोठे झालात ना पुढे की तुम्हाला नंतर एकदा तुम्ही संसारामध्ये गुंतलात ना की तुम्हाला काहीच करायला भेटत नाही. त्याच्यामुळे जे हे गावचे दिवस आहेत ना ते अनुभवा, मजा करा. जिकडं मित्रांसोबत फिरता येईल तेवढं फिरा. एकदा मोठं झालात ना की तुम्हाला हे पुन्हा अनुभवायला भेटणार नाही. म्हणून आता मला पण जेवढे पण दिवस गावाला येते ना, जेवढे दिवस पुन्हा बालपण जगायला भेटते ते मी जगून घेतो. बाकी कोण येईल नाही येईल त्याचं मला काही पडलेलं नाही, पण मला माझं गाव पण जपायचं आणि मला माझ्यासोबत तुम्ही पण जपा. मायेचं कोंदण सुख दुखात नांदण गावचं